नमस्कार मैत्रिणींनो, मी रत्नमाला. स्वागत आहे तुमचे माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. सध्या ऊन फार कडक पडलेले आहे, म्हणजेच उन्हाळा चांगलाच वाढलेला आहे आणि आपल्या गृहिणींची लगबगही वाढलेली आहे. वर्षभरात लागणारे धान्य साठवून ठेवण्याचे हे दिवस असतात. बऱ्याच दिवसापासून गहू आणून पडलेले तुम्ही पाहिलेच होते. आता ते गहू मी वाळवण्यासाठी वर गच्चीवर आलेले आहे. मधल्या काही दिवसात पाऊस पडून गेल्यामुळे गहू टाकायचे राहूनच गेले. त्यामुळे मी आज गहू टाकायचे ठरवलेले आहे. आणि आज ऊनही भरपूर पडलेले आहे. अगदी कडक ऊन लागत आहे. जर आपल्याला वर्षभराचा त्रास वाचवायचा असेल तर आपल्याला हे कष्ट आता घेतलेच पाहिजे. गव्हावर या पद्धतीने जर हात फिरवला तर खालचे गहू वर येतात आणि वरचे गहू खाली जातात आणि अगदी सर्व गव्हाला छान असे ऊन लागते. आता संध्याकाळ झाली की मी वर येऊन हे गहू चांगले चाळणीने चाळून घेणार आहे आणि चांगले कोठीत भरून ठेवणार आहे. काही जण कोठीच्या तळाशी थोडे जाड मीठसुद्धा टाकतात, तर काही जण यामध्ये कडुलिंबाचा पालासुद्धा टाकतात. त्यामुळे ते वर्षभर छान टिकतात. हे बघा, माझं मशीन आहे, स्टोअर रूममध्ये वरती ठेवलेलं आहे. ते आता मी इथे गाऊन शिवणार आहे. मी जेव्हाही वरती आली तेव्हा वरती जे काही कामे असतात ते करूनच मग खाली जात असते. वरती आमचे 2 स्टोअर रूम आहेत, तेथे माझे मशीन ठेवलेले आहे. आता मी मशीनवर माझा गाऊन शिवून घेणार आहे, जो उसवून गेलेला आहे. हे बघा माझे मशीन. माझी घरातली सगळ्यात जी आवडती वस्तू असेल ती म्हणजे हे शिलाई मशीन आहे. दिवसातनं एकदा आल्याशिवाय मला चैन पडत नाही. हे मशीन मी असे स्टोअर रूममध्ये ठेवलेले आहे, म्हणजे वरच्या त्या 2 रूममध्ये ठेवलेले आहे. जेव्हाही काही शिवायचे असेल तर मी इथे येऊन शिवते. माझे सगळे रीळ, दोरे, सुई, सगळं शिवणाचं साहित्य जे काही आहे ते मी इथे ठेवलेले आहे. मशीनला जवळजवळ आता 31 वर्ष झालेले आहेत. त्यामुळे हे मशीन खूपच जुने आहे, पण ते सुरू आहे. अधूनमधून मी असे काही फाटके किंवा उसवलेले कपडे त्यावर शिवून घेत असते.
वॉशिंग मशीन मध्ये अडकून फाटून गेला, त्याच्यामुळे मी तो आता शिवायला आले. वरती आली म्हणजे मी काहीतरी शिवूनच गेले. बऱ्याच ठिकाणी तो उसवून गेलेला आहे, त्यामुळे मी त्याला आता मशीनवर टीप टाकून घेते. आता माझा गाऊन पूर्ण शिवून झालेला आहे आणि आता मी सकाळची कामे करण्यासाठी खाली जाणार आहे. आज दुपारी माझ्या मैत्रिणीचे सुद्धा घरी लग्न आहे, म्हणजे तिच्या मुलाचं लग्न आहे. आज मी त्या लग्नाला जाणार आहे. आज माझ्या योगातील एका मैत्रिणीच्या मुलाचं लग्न असल्यामुळे मी आता तयारी करून लग्नासाठी जाणार आहे आणि थोड्याच वेळात माझ्या 2-3 मैत्रिणी सुद्धा मला बोलवण्यासाठी खाली येणार आहेत. आमच्या घरापासून काहीच अंतरावर असलेल्या एका रिसॉर्टमध्ये हे लग्न होते, जे गावाच्या बाहेर आहे. हे बघा, आता आम्ही तेथे येऊन पोचलेलो आहोत. अजून नवरदेव येण्याला खूप वेळ आहे, त्याआधी आम्ही सर्वांनी जेवणं करून घेतलेली आहेत. जेवणालाही खूप मोठ्या रांगा लागलेल्या आहेत. बाहेर खूपच ऊन पडलेलं आहे, अगदी कडक ऊन. या बघा माझ्या सर्व योगातील मैत्रिणी. या मैत्रिणींबरोबरच मी या लग्नाला आलेली आहे. विनती करो गणपती विद्या दया सागरा अज्ञान त्वहरोनि बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चंद्रबलम तदे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट करा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर
माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.